UTL सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। 5 डिसेंबरला पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत फडणवीसांचा शपथविधी। आझाद मैदानावर संध्याकाळी 5 वाजता महायुती सरकारचा शपथविधी सोहळा। चंद्रशेखर बावनकुळेंची ट्विट करत माहिती। सत्ता स्थापनेपूर्वी दिल्लीत राजकीय घडामोडींना वेग। विनोद तावडे आणि JP नड्डांमध्ये तासभर चर्चा। तावडेंनी महाराष्ट्राच्या विषयावर माध्यमांची बोलणं टाळलं। माध्यमांच्या चर्चांकडे आम्ही लक्ष देत नाही। एकनाथ शिंदेंच्या गृहमंत्रीपदाच्या मागणीच्या चर्चेवर फडणवीसांची प्रतिक्रिया। एकनाथ शिंदेंची तब्येत ठीक नसल्याने डॉक्टरांच्या पथकाकडून तपासणी। शिंदे सध्या साताऱ्यातील दरी गावात विश्रांती घेत असल्याची माहिती। कुणालाही शिंदेंना भेटण्यासाठी परवानगी नाही। काळजीवाहू मुख्यमंत्री मनाने खचले। मानसिक स्वास्थ्य बिघडले, डोळ्यात चमक नाही। संजय राऊतांचा एकनाथ शिंदेंना खोचक टोला। मोठा निर्णय घ्यायचा असतो तेव्हा शिंदे दरे गावात जातात। संजय शिरसाटांचं सूचक वक्तव्य। तर ईडी सीबीआयचं भय असणारे मोठा निर्णय घेऊ शकत नाही। राऊत आणि शिंदेंना डिवचलं। बाबा आढाव यांनी उद्धव ठाकरेंच्या हस्ते पाणी पिऊन उपोषण सोडलं। आढावांच्या निमित्तानं ईव्हीएम विरोधात ठिणगी पडली। आता सत्तामेव जयते विरोधात उभं राहू ठाकरेंची भूमिका। ईव्हीएम हॅक होऊ शकतं। अखेरच्या 2 तासातील टक्केवारी अत्यंत धक्कादायक। शरद पवारांकडून पुन्हा निवडणुकीवर प्रश्नचिन्ह, तर जनतेने उठाव करणं आवश्यक असल्याची भूमिका। पुन्हा लोक पक्ष सोडतील म्हणून शरद पवार ईव्हीएमवर बोलतात। पवार चिंतात तेव्हा ईव्हीएम बरोबर असतं। बावनकुळेंचा पलटवार। विधानसभेला सरकारी तिजोरीतून अमाप पैशांचा वाटा। बटेंगे तो कटेंगे हा तर अजब मुद्दा होता। बाबा आढाव यांचा अदानींसह भाजपवर निशाणा। 5 महिन्यात लोकांचा कौल बदलला तर आम्ही काय करायचं? आढावांच्या ईव्हीएम बाबतच्या संशयावर अजितदादांचं उत्तर। ईव्हीएम हॅक करता येतं। मी इंजिनियर असल्यानं मला माहिती। महादेव जानकर यांचं मोठं वक्तव्य। ईव्हीएममध्ये घोटाळा झाल्यानं महायुतीच्या जागाही निवडून आल्याचा आरोप। काँग्रेसने फक्त तिकीट दिलं, त्यानंतर काही काम केलं नाही। पक्षाने उमेदवारांना वाऱ्यावर सोडलं। जालन्यातील पराभूत उमेदवार कैलास गोरंट्याल यांचा पक्षाला घरचा आहे। केंद्रीय निवडणूक आयोगाकडून काँग्रेसला 3 डिसेंबरला चर्चेचं निमंत्रण। विधानसभा निकालात फेरफार झाल्याच्या काँग्रेसच्या आरोपासह निरसन करण्यासाठी चर्चा। महाराष्ट्रातील 24 उमेदवारांचा फेरमतमोजणीसाठी अर्ज। विरोधकांची ईव्हीएम विरोधात मोहीम सुरू। काही मतदारसंघात सत्ताधाऱ्यांकडून ईव्हीएम मशीनच्या पडताळणीची मागणी। सोलापुरातील मार्कडवाडी ग्रामस्थांकडून 3 डिसेंबरला बॅलेट पेपरवर चाचणी मतदान घेण्याचा ठराव। गावात उत्तम जानकर व गटाचं वर्चस्व असतानाही राम सातपुतेनं अधिक मतं मिळाल्याने आक्षेप। 3 डिसेंबरला भाजपच्या गटनेता निवडीसाठी आमदारांची बैठक। भाजपचे निरीक्षक राज्यात येऊन गटनेत्याची निवड करणार। बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणातील अटक करण्यात आलेल्या सर्व आरोपींवर मुक्का। आतापर्यंत 26 आरोपींना अटक। मात्र शुभम लोणकर, झिशान अख्तर अद्यापही फरार। दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न। पदयात्रेदरम्यान केजरीवालांवर अज्ञाताने द्रव पदार्थ फेकला। सुरक्षा रक्षकांनी तात्काळ संशयित व्यक्तीला ताब्यात घेतलं। पेंगल वादळ आज तामिळनाडूत धडकणार। ताशी 70 ते 80 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता। पुदुच्चेरीच्या काही भागात मुसळधार पावसाचा अंदाज। मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर उद्या मेगा ब्लॉक। रेल्वे रूळ, सिग्नल यंत्रणा आणि अभियांत्रिकी काम करणार। तर पश्चिम रेल्वेवर मरीन लाईन ते माहीम रात्रकालीन ब्लॉक। UTL सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।